शाळा तीच, वर्ग तेच, मैदानही तेच, पण तब्बल 26 वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या शाळेत 10वीच्या 1999-2000 बॅचचे वर्गमित्र जमले. वयाची 40 ओलांडलेले हे मित्र पुन्हा काही क्षणांसाठी लहान मुलं बनले आणि आदर्श विद्यालय उमरगा येथे स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. फक्त डब्बाच आठवतो. अभ्यास करायचा, काही मस्ती नाही केली. आता असं वाटतं थोडी करायला पाहिजे होती, पण फर्स्ट मुलांवरती जास्त प्रेशर आहे आता. आमच्या वेळी एवढं नव्हतं. मुलं जास्त डिप्रेशनमध्ये जातात मला वाटतं आजकाल. मुलांना त्यांचं जगू द्या. तुम्ही फक्त एक निमित्त आहात, तुमच्या मार्फत मुलं जगात आली आहेत. तुम्ही मालक नाही आहेत त्यांचे. त्यांना त्यांचे मी आणि अर्चना कांबळे सरांच्या पिरियड मध्ये हमखास डब्बा खायचो. आत्ताच तुमच्या एका मैत्रिणी म्हणले डब्यावर जास्त त्यांचं पण लक्ष. तुमचाही डब्बा दिसतो. नाही तुम्ही वर्गाचे मॉनिटर होता, मग तुम्हीच खोडकरपणा होता. हे काय आनंद वाटत आहे. काय हे आमचे जे नमुने मित्र जे आहेत, मित्र आहेत का नमुने? मित्र आहेत नमुने. शिक्षकांना थोडीशी सूट अशी द्यावी की विद्यार्थ्यांना रागवू द्या. आताच्या काळातली मित्र ही व्हॉट्सअपवरची आहे आणि त्या काळातली मित्र समोरासमोरची होती. सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक शेख SI, माजी मुख्याध्यापक शिवानंद दळगडे, कमलाकर भोसले, विश्वनाथ महाजन, शिवराज औसेकर आणि म्हनाळे सर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 25-26 वर्षानंतर वर्गमित्र एकत्र येतात, कसं वाटतं? खूप छान वाटते. या दिवसाची आम्ही खूप वाट बघत होतो आणि तो आज दिवस आला होता. त्याच्या खूप आठवणी आहेत. सगळ्याबरोबर मुख्य म्हणजे जेवणाचा डब्बा, अभ्यास आणि खेळ. वर्गामध्ये केलेला खोडकरपणा काय आठवतं का? खोडकरपणा तर आम्ही का फक्त डब्बाच आठवतो? तुमच्या डब्यावर जास्त लक्ष दिसतं मला. डब्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन वाटतं. डब्बा म्हणजे कसं? वर्गामध्ये खोडकर कोण जास्त होता? अभिजित नाळपे होता का? हो, तोच होता जास्त. मला 2 मुलं आता गेटवर म्हणाले की तुम्हीच खोडकर जास्त होता. नाही, मी फार ओबिडियंट होते. सगळं ऐकायचे, सगळं होमवर्क, गृहपाठ सगळ्या वेळेत असायचा. मार खायची फार भीती वाटायची. सरांना घाबरायचे मी फार, भोसले सरांना स्पेशली. त्याच्यामुळे अभ्यास करायचे. काही मस्ती नाही केली. आता असं वाटतं थोडी करायला पाहिजे होती, पण फर्स्ट बेंचर असल्यामुळे कधी केलीच नाही. राहून गेलं ते करायचं. बरं, त्यावेळेसचं शिक्षण, सराउंडिंग, परिसर आणि आजचा यामध्ये काय तुम्हाला तफावत आढळतं आवर्जून? त्यावेळी शिक्षकांना पूर्ण अधिकार होते मुलांना घडवण्याचे. आई वडिलांचं असं असायचं की नाही, तुमच्या हातात मूल सोपवलंय तर ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तिथे कंप्लेनिंग नव्हतं. आताचे पॅरेंट्स खूप जास्त प्रोटेक्टिव्ह आहेत आणि त्यांना सगळं परफेक्टच पाहिजे. थोडंफार चुकलेलं नाही चालत आजकाल. त्यावेळी चुका, मार खा, शिका असं होतं. त्यावेळी आता फक्त चांगलंच करा, व्यवस्थितच करा आणि सगळं चांगलंच झालं पाहिजे. मारलं नाही पाहिजे, मूल परफेक्ट असलंच पाहिजे. मुलांवरती जास्त प्रेशर आहे आता. आमच्या वेळी एवढं नव्हतं. त्याचं काय परिणाम काय दिसून येतं मग? मुलं जास्त डिप्रेशनमध्ये जातात मला वाटतं आजकाल. आधीचे जसे होते की जे होतंय चांगलंच होतंय, काहीतरी करायची त्यांची तयारी असायची. सगळ्या गोष्टीतून काहीतरी पुढं जायची, शिकण्याची. जेही क्षेत्रात आपण जाऊ, करू, काहीतरी निभावून नेऊ. पण आता असं आहे की अपेक्षांचं ओझं खूप असल्यामुळं, विशेषतः पालकांचं, त्यांना डिप्रेशन येतं की मी हे पूर्ण नाही करू शकत. तर मुलांच्या विचारांनी एवढं नाही चालत आजकाल कोणी. तर ते व्हायला पाहिजे. पालकांना काय संदेश देऊ इच्छिता? मुलांना त्यांचं जगू द्या. तुम्ही फक्त एक निमित्त आहात, तुमच्या मार्फत मुलं जगात आली आहेत. तुम्ही मालक नाही आहेत त्यांचे. त्यांना त्यांच्या मताने, त्यांच्याप्रमाणे वाढू द्या, जगू द्या. कुठे चुकत असेल तर मार्ग दाखवा, पण त्यांना फोर्स करू नका की तू असंच कर किंवा तू तसंच कर. खूप छान वाटतंय. या दिवसाची आम्ही 2 वर्षापासून प्लॅनिंग करत होतो आणि मी
मी तरी खूप मस्ती केलेली आहे. काय मस्ती केली नेमकं? मी आणि अर्चना कांबळे सरांच्या पिरियड मध्ये हमखास डब्बा खायचो. आत्ताच तुमच्या एका मैत्रिणी म्हणले डब्यावर जास्त त्यांचं पण लक्ष, तुमचाही डब्बा दिसतो. नाही नाही, ही खायची, तिला म्हणायची नको काही नको. अच्छा, वर्गातले सर्वात जास्त हुशार तुम्ही आहात असं बरेच जण बोललं. काय रहस्य नाही अभ्यासामध्ये का खोडकरपणामध्ये? नाही, दोन्हीमध्ये पण होते मी. अच्छा. अभ्यासात पण होते आणि म्हणजे खोडकरपणा ही भरपूर करायची. खोडकरपणा म्हणजे मी काही मस्ती वगैरे जास्त नाही करायची, पण मजाक करणे, टिंगल-टवाळी करणे ह्या गोष्टी मी जास्त करायची. आणि माझा आवाज मोठा असल्यामुळं म्हणजे जे बाकीचे केले ते लपून जायचं आणि माझंच नाव पुढं व्हायचं, असं व्हायचं. पण मला काय म्हणायचं, तुम्ही वर्गाचे मॉनिटर होता, मग तुम्हीच खोडकरपणा होता, हे काय जुळत जेव्हा नाही? दुसऱ्यांना शिकवण शिकवायची ते तेव्हा मी शांत असायचे, जेव्हा मॉनिटर नसायचे तेव्हा मस्ती करायचे ना. 26 वर्षांत काहींचे केस पांढरे झाले, पण मैत्रीचा रंग तसूभरही फिका पडला नव्हता. एकमेकांना पाहताच हशा, टाळ्या आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. प्रत्येक वर्गमित्राने आपला जीवन प्रवास सांगताना अनेकांचे डोळे पाणावले. पहिलं असं नव्हतं आमच्या काळात. आम्ही भीत होतो पालकाला पहिलं. म्हणजे थोडक्यात पालकांची भीती जी होती ती आता राहिली नाही, असं म्हणायचं होतं मला. हो. ठीक आहे. काय आठवणी? आमचे भरपूर आठवण आहे. ह्या दिवसाची आम्ही बरेच दिवसापासून वाट पाहत होतो आणि परत 26 वर्षाने आज आम्ही इथं सगळे आमचे विद्यार्थी मित्रमैत्रिणी जमलो. खूप आनंद वाटत आहे. त्या आठवणींचा उजाळा. आठवणीचा उजाळा म्हणजे फक्त काय, हे आमचे जे नमुने मित्र जे आहेत, मित्र आहेत का नमुने? नमुने म्हणायचं मित्र आहेत, पण नमुने म्हणाले चालेल. मित्र जे आहेत त्यांना भेटायचं होतं, सगळे मित्रमैत्रिणी एकत्र यायचं होतं. हेच आमचं उद्देश होतं. भेटू, कोण काय करत आहे, कोण कसं दिसत आहे, कोण कुणाचे किती लेकरं आहेत, काय नाही, हे गेट टुगेदर करण्यासाठी मी इथं आलेलो होतो. हे सगळे भेटून करून आम्हाला इतकं छान वाटलं, इतकं मस्त वाटलं, एकदम मस्त, बेस्ट वाटलं. सनी बाबूराव सगर. मला NTVच्या माध्यमातून पालकांसाठी आजच्या कार्यक्रमाद्वारे एक संदेश द्यायचा आहे की पालकांनी विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या मुलांसाठी थोडासा वेळ द्यावा. पालक आज काय करतायत की शाळेमध्ये आणून सोडायचं, 10 ते 4 शाळा होणार, परत संध्याकाळी पाठवून द्यायचं ट्युशनला. म्हणजे विद्यार्थ्याला, मुलांना ते समजून घेत नाहीत आणि फारच जर त्रासदायक झालं तरी लगेच मोबाईल देऊन टाकायचं. आणि या मोबाईलमुळं, मल्टीमीडियामुळं फायदे तर चांगले आहेत, पण त्याचबरोबर दुष्परिणाम आहेत. लहान लेकरांना जर मोबाईल दिले तर त्या स्क्रीन ॲडिक्शन सध्या वाढलेलं आहे आणि ते होऊ देऊ नये. त्यांना जर त्यांच्यासोबत खेळले, त्यांना वेळ दिले आणि शिक्षकांना थोडीशी सूट अशी द्यावी की विद्यार्थ्यांना रागवू द्या. जर विद्यार्थ्याला शिक्षकांनी नाही रागवले तर उद्या पोलीस प्रशासन त्यांना रागवायला लागेल. हे जर होऊ द्यायचं नसेल तर शिक्षकांना थोडीशी सूट द्या, हे माझं म्हणणं आहे. नक्कीच नक्कीच सर. 26 वर्षाचा प्रवास एकत्र आणण्यासाठी ज्या माझ्या मित्रांनी मेहनत घेतली आहे, सर्व ज्याच्यामध्ये उमरग्यामध्ये जेवढे आहेत सर्व त्यांचं मॅक्झिमम सर्वांनी खूप चांगली मेहनत घेतली. व्हॉट्सअपवर ॲक्टिव्ह राहिले. या सर्व गोष्टीमुळे आम्हाला आज एकत्र पाहायला मिळालं त्यांच्यामुळे. आणि त्यांच्यामुळे आम्हाला पाहायला असं मिळालं की एकमेकाच्या गोष्टी, की कोण कुठल्या पदावर आहे, कसे आहेत, फिजिकली काय काय चेंजेस झाले ते पण आम्हाला पाहायला मिळालं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्हाला इतका आनंद वाटला की मुळात तर हा होतो का नाही हा प्रश्न पडला होता. पण हा सगळं घडवण्याचं काम आज इथल्या उमरग्यातल्या बऱ्याच मित्रांनी केलं. त्याचा पहिल्यांदा खूप खूप आभार मानतो. आताच्या काळातली मित्र ही व्हॉट्सअपवरची आहे आणि त्या काळातली मित्र समोरासमोरची होती. भांडणे असतील, सकाळी भांडणं गेलं तर संध्याकाळी आम्ही भेटत होतो. कविता, मनोगते व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यात रंग भरला. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेत दरवर्षी अशा मेळाव्याचा निर्धार केला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी इमाद सय्यद, दत्ता भाले, विशाल कांबळे, सुशांत सरपे, दिगंबर कांबळे, वैजनाथ ठोंबरे, प्रियांका जवळगे, शुभांगी गायकवाड, ॲडव्होकेट व्यंकट पेठ सांगवीकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.